पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। म्हणून नैष्कर्म्य व्हावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा। भगवान अर्जुनाला उपदेश करत असताना ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग सांगून कर्महीन मनुष्याला सिद्धी भगवत प्राप्ती मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही असं सांगितलं। आणि त्यानंतर कर्म करणाऱ्या दोन साधूंचं निरूपण देवानी केलेलं आहे। पहिला मिथ्याचारी साधू कसा असतो त्याचं लक्षण सांगितलं आणि त्यानंतर वास्तव जो साधू झालेला आहे संत आहे महात्मा आहे त्याचं लक्षण काय आहे हे भगवंतांनी कालच्या विषयापर्यंत सांगितलं आहे। आता पुढं भगवान बोलत आहे नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धे दकर्मणः। नियतं कुरु कर्मत्वं भगवान सांगतात हे अर्जुना त्वम नियतं कर्म कुरु। तू काय कर तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म तू करत राहा। वाट्याला आलेलं कर्म तू करत राहा। जसं तुकोबारांनी म्हटलेलं आहे आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो। तुकोबाराय म्हणतात देवा माझ्या वाट्याला जे आलं ते कर्म मी करतो। आला भागाशी तो करी व्यवसाय परी राहो भाव तुझे पायी। माझ्या वाट्याला जो व्यवसाय आला जे कर्म आलं ते मी करत राहतो। तसंच अर्जुना तू नित्य कर्म कर नियत कर्म तू करत राहा। त्याचं कारण सांगत असताना भगवंतांनी सांगितलं ही अकर्मणः कर्मः जायः। म्हणजे अकर्मापेक्षा कर्म हे कधी पण काय असतं श्रेष्ठ असतं श्रेष्ठ असतं। अकर्म म्हणजे काय काहीच न करणं। काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे कर्म काय आहे श्रेष्ठ आहे श्रेष्ठ। काहीच न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे। म्हणून काहीतरी कर्म करत राहायला पाहिजे तर नित्य कर्म करावं। आणि च हे अर्जुना ते शरीर यात्रा अपि अकर्मणः न प्रसिद्धेत। तू जर अकर्म स्थितीमध्ये राहिला तर तुझी जी शरीर यात्रा आहे शरीराचा जो निर्वाह आहे तो निर्वाह सुद्धा होणार नाही। अकर्म स्थितीमध्ये राहिल्यानंतर एखाद्या मनुष्याने कोणतंच कर्म केलं नाही कर्म करायचं त्याने सोडून दिलं तर त्याचा शरीर निर्वाह सुद्धा होऊ शकत नाही। धर्म तर त्याचा लांबच राहिला धर्म तर लांबच राहिला पण पोट सुद्धा त्याचं भरू शकत नाही। पोट भरण्यासाठी सुद्धा माणसाला काही ना काही काम करावं लागतं। काही काम केल्याशिवाय पोट भरत नाही।
काही ना काही करावं लागतं पोट भरण्यासाठी. कोणी शेती करतं, त्यानंतर कोणी व्यापार करतं, कोणी उद्योगधंदे दुसरे. आपापल्या परीने मनुष्य काय करतो? कर्म करत राहतो. तिथे एवढी मोठी पंढरपुरामध्ये लोक मधुकरी वाटतात, मधुकरी देतात. तर नुसतं झोपून राहणाऱ्याला मधुकरी आहे काही? नुसतं झोपून राहणाऱ्याला नाही. तर या पंढरपुरामध्ये आपलं घरदार सोडून लोक येतात, या ठिकाणी देवाचं चिंतन करतात, देवाच्या चिंतनामध्ये आपला काळ घालतात, म्हणजे भगवंताच्या साधना करतात, भगवत प्राप्तीची साधना करतात, कर्म करतात. म्हणून इथं काय केलं जातं? अन्नदान सगळ्याला केलं जातं, अन्नदान केलं जातं. म्हणजेच शरीर यात्रा चालण्यासाठी, पोट भरण्यासाठी सुद्धा कर्माची काय आहे? आवश्यकता आहे. कर्मावर 2 फल अवलंबून आहे. तुकोबारायांच्या अभंगाचा जर सूक्ष्म विचार केला तर सांगितलेलं आहे की आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. तुकोबारायांचं वाक्य पहा, आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. या एकाच चरणामध्ये तुकोबारायांनी सिद्धांत सांगून ठेवलेला आहे. सिद्धांत चरण जर पाहिलं तर या चरणामध्ये 7 शब्द आहे, केवळ 6 शब्द सांगितले. आचरता, कर्म, भरे, पोट, राहे आणि धर्म. 6 शब्दाचं चरण आहे फक्त. पण चरणाचा जर अर्थ पाहायला जर गेलो तर फार विशाल अर्थ आहे. चरणाचा अर्थ फार विशाल आहे. शब्द 6च वापरले तुकोबारायांनी. म्हणून जुने मोठमोठे कीर्तनकार नेहमी सांगायचे की तुकोबारायांचे अभंग हे अभंग म्हणजे सूत्रबद्ध आहे. हे अभंग कसे आहे? सूत्रबद्ध आहे. सूत्रबद्ध म्हणजे कसे? सूत्राने बांधलेले, सूत्र स्वरूप असणारे. शब्द तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. ज्ञानोबारायांची भाषा आहे. तेच सांगतात. संस्कृतमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. सूत्र शब्दाची व्याख्या करत असताना सूत्र शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे संस्कृतमध्ये की अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वत विश्वतोमुखम. सूत्र कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये कमी अक्षर असतात. असंदिग्धम ज्याच्यामध्ये काहीही संशय नसतो. आणि सार्वत विश्वतोमुखम त्याची व्याप्ती जर पाहायला जर गेलो आपण तर सगळ्या विश्वाला ते गवसणी घालतं. याला काय म्हणतात? सूत्र म्हणतात. सूत्र. त्या गणितामध्ये सुद्धा कशाचा उपयोग आहे? सूत्राचाच उपयोग असतो. गणितामध्ये एकच सूत्र असतं. त्या एका सूत्रावर कितीतरी गणित सोडवता येतात. आणि सूत्र म्हणजे फार मोठं नसतं, 2-4 अक्षराचं असतं. सूत्राचं लक्षण केलं आहे. एकतर ते असंदिग्ध पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही संशय नसला पाहिजे. त्यानंतर अल्पाक्षरम त्याच्यामध्ये थोडेच अक्षर असले पाहिजे. आणि सार्वत विश्वतोमुखम त्याच्या व्याप्ती जर पाहायला गेलं तर सगळ्या विश्वाला त्याने गवसणी घातलं पाहिजे. याला सूत्र म्हणतात. दृष्टांत देऊन ज्ञानोबाराय सांगतात, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. सूर्य किती मोठा दिसतो? सूर्य आपल्याला इथून दिसतो. इथून दिसत असताना तो केवढा आहे काय याचा विचार नंतर. पण इथून जर पाहिलं तर सूर्य किती मोठा दिसतो आपल्याला? किती मोठा? एका घरा एवढा नाही दिसत. मग मोटरसायकल एवढा? तेवढं पण नाही दिसत. मोठ्या पराती तेवढा सुद्धा नाही दिसत. सूर्य दिसायला एवढाच दिसतो. ज्ञानोबाराय सांगतात बिंब म्हणजे सूर्याचं बिंब जर पाहायला गेलं तर बचकेची एवढे हातात घेता येईन उचलून एवढा दिसतो. परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. प्रकाश देण्याच्या बाबतीत त्याची मर्यादा जर पाहिली तर 3ही लोकसुद्धा कमी पडतं. सगळ्या जगामध्ये प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचा प्रकाश आहे. कुठं पण तुम्ही जा प्रकाश सूर्याचाच आहे. भारतामध्ये राहिले तरी सूर्याचाच प्रकाश आहे. अमेरिकेमध्ये जर गेले तरी सूर्याचाच प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश देण्यासाठी तिथं दुसरं साधन नाही. तिथं सुद्धा सूर्याचाच प्रकाश आहे. पृथ्वीवर सुद्धा सूर्याचाच प्रकाश आहे. समुद्रात गेले समुद्रात सूर्याचाच प्रकाश आहे. वर अवकाशात गेले तिथं सुद्धा सूर्याचाच प्रकाश आहे. आणि दिसायला एवढंच दिसतं. बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशा
त्रैलोक्य थोकडे. ज्ञानोबा म्हणतात मी त्या सूर्याकरता नाही सांगत, तो दृष्टांत आहे, पण सिद्धांत असा आहे की शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. या शब्दाचा अनुभव घेत असताना तुम्ही कसा अनुभव घ्या. ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द किंवा तुकोबारायांचा गाथा, एकनाथी भागवत हे सगळे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामधील प्रत्येक शब्द हा त्या सूर्यासारखा आहे. दिसायला कितीक दिसतात शब्द, कितीक दिसतात दिसायला, 9000 ओव्या, 4000 अभंग, फार थोडे आहे. पण त्या शब्दाची व्याप्ती जर पाहायला गेलं तर त्या सूर्यासारखी आहे. जसा एवढा दिसणारा सूर्य सगळ्या तिन्ही लोकाला प्रकाश देत असतो, तसं तेवढंच दिसणारे ते थोडे दिसणारे जे अक्षर आहे ते अक्षर अनंत जीवाचा उद्धार करणारे आहे. अनंत जीवाचा उद्धार करणारे ते अक्षर आहे. याच ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यामुळे, याच ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यामुळे कितीतरी लोक आतापर्यंत मुक्त झाले असतील सांगता येत नाही. तेच अक्षर आहे, तेच अक्षर तुकोबारायांनी सुद्धा वाचले, तेच अक्षर नाथ महाराजांनी वाचले, त्यानंतर तेच अक्षर निळोबारांनी वाचले, तेच अक्षर बहिणाबाईंनी वाचले. सगळ्या संत मंडळींनी ज्ञानेश्वरीचे अक्षर वाचले, सगळ्यांचा उद्धार झाला. सगळ्याला एक सूर्य जसं सगळ्याला प्रकाश देतो तसे हे शब्द सगळ्याला प्रकाश देतात. याला म्हणायचं सार्वत विश्वतोमुखम, सगळ्या विश्वामध्ये यांची काय आहे, व्याप्ती आहे, व्याप्ती आहे. हे शब्द कोणाचा पण उद्धार करू शकतात. या शब्दाच्या ठिकाणी भेदच नाही, अमक्याचाच उद्धार होईल तमक्याचा उद्धार होईल असं काही नाही. जो या शब्दाच्या व्याप्तीचा अनुभव घेईल त्याला या शब्दामधून मोक्ष नक्की मिळणार. म्हणून हे सूत्रबद्ध पद्धतीने लिहिलेलं वाङ्मय आहे. हे तुकोबारायांचा तुम्ही प्रत्येक अभंग पहा, प्रत्येक अभंग हा सूत्रमय पद्धतीने सांगितलेला आहे, सूत्रमय पद्धतीने. सगळ्या शास्त्रामध्ये जर पाहिलं, सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे पुराण, या सगळ्या पुराणांचा सिद्धांत काय आहे नेमका हे शंकराचार्यांनी फक्त अर्ध्या श्लोकात सांगितलं. किती? अर्ध्या श्लोकात, अर्ध्या श्लोकात सगळ्या ग्रंथाचं सार. आता सगळे ग्रंथ ते किती आहे काय आहे याचं आपल्याला ज्ञान असेल नसेल ते बाजूला राहू द्या, पण एकट्या महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक आहे. एकट्या महाभारतामध्येच 1.25 लाख श्लोक आहे. आता बाकीचे जेवढे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये किती असेल, केवढं ज्ञान असेल तिथपर्यंत आपण पोहोचलो पण नाही. पण या सगळ्या ग्रंथाचं सार अर्ध्या श्लोकामध्ये शंकराचार्यांनी सांगितलं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरे. अर्ध्या श्लोकात सांगितलं काय सिद्धांत आहे. ब्रह्मसत्यम, या ठिकाणी देवच खरा आहे, सत्य आहे. जगन्मिथ्या, हे सगळं जगत खोटं आहे, मिथ्या आहे. आणि जीव ब्रह्मैव नापरे, जीव आणि परब्रह्म हे दोन्ही वेगळे नाही. एवढा सिद्धांत अर्ध्या श्लोकामध्ये सगळ्या ग्रंथाचं सार सांगितलं, सगळ्या ग्रंथाचं सार सांगितलं, सगळ्या ग्रंथाचं. आणि तुकोबारायांकडे जर पाहायला गेलं तर तुकोबारायांनी सुद्धा सगळं सार सांगितलं, सगळं सार सांगितलं, अर्ध्याच चरणात सांगितलं. रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. रज्जू सर्पाकार अर्ध्या चरणामध्ये दृष्टांतच दिलेला आहे, पण अर्ध्याच चरणामध्ये सिद्धांत सांगितला भास येले जगडंबर. जेवढं काही जगत आहे हे सगळं भासलेलं आहे, म्हणून भासलेलं जे असतं ते खोटं असतं, त्याच्या व्यतिरिक्त सर्व ब्रह्म सत्य आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत एकाच चरणामध्ये सांगून दिलं. म्हणून तुकोबारायांचे जे अक्षर आहे ते अक्षर सगळे सूत्रबद्ध आहे, सगळे सूत्रबद्ध आहे. अल्पाक्षर असंदिग्ध आहे, त्याच्यामध्ये परत संशय घेण्याचं काम नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं ते खरंच आहे, तुकोबारायांनी सांगितलं खरंच आहे, नाथ महाराजांनी सांगितलं खरंच आहे, ते संताची आहे पायी हा माझा विश्वास. याला म्हणायचं असंदिग्ध. आणि सार्वत विश्वतोमुखम, त्याची व्याप्ती सगळ्या विश्वामध्ये पसरलेली आहे. तर ते चरण तुकोबारायांचं आहे. आचरता कर्म भरे पोट राहे धर्म, असं चरण गाथ्यामध्ये लिहिलं. फक्त 6 अक्षर आहे मोजून. आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. तर त्यातून तुकोबारायांनी सांगितलं कर्माचं आचरण जर तुम्ही केलं, कर्माचं आचरण जर तुम्ही केलं तर त्यात 2 फायदे. कर्माचं आचरण करण्यात किती फायदे? 2 फायदे सांगितले. पहिला फायदा आहे भरे पोट.
कर्माचरणाचा पहिला फायदा काय? भरे पोट. कर्म जर केलं तर तुमचं पोट भरेल. कर्म न करता तुमचं पोट भरू शकत नाही. पोट भरण्यासाठी काही ना काही तुम्हाला करावंच लागतं. कारण भूक तर प्रत्येकाला लागतेच ना. तुकोबराने वर्णन केलेलं आहे, जरी झाला संन्याशी तरी माध्यान्नाशी तोंडवाशी. संन्याशी झाला, सगळ्या घरादाराचा त्याग केला, सगळं केलं, अन्नाचा त्याग नाही करता येत. माध्यान्नाशी तोंडवाशी, 12 वाजले का मग खायला मागतो संन्यासी. म्हणून अन्न प्रत्येकाला लागतं. कलियुगात तर हा प्राणच अन्नमय आहे. अन्नाशिवाय मनुष्य जगूच शकत नाही कलियुगात. म्हणून प्रत्येकाला अन्न लागतं. विती एवढेशे पोट केवढा बोभाट तयाचा. तुकोबा आश्चर्य करतात, पोट जर पाहायला गेलं तर एवढंच आहे, एवढंच पोट आहे, पण त्याचा बोभाट किती मोठा आहे. अख्खं आयुष्य फक्त पोट भरण्यासाठीच वायाला जातं. भरे पोट राहे धर्म. पण कर्म जर तुम्ही केलं तर या पोटाची काय लागते? व्यवस्था लागते, व्यवस्था लागते. ज्ञानोबरायांचं तर म्हणणं असं आहे, बाकीच्या संताचं काही असो, पण ज्ञानोबरायाचं प्रकर्षाने असं म्हणणं आहे की परमार्थाला सुरुवात करण्याच्या अगोदर, परमार्थामध्ये आपलं आयुष्य घालण्याच्या अगोदर प्रत्येक मनुष्याने या पोटाची अगोदर सोय लावली पाहिजे. या पोटाची सोय लागली पाहिजे. कारण का? या पोटाची जर तुम्ही सोय लावली नाही, या पोटाची जर सोय लावली नाही तर हे पोट काय करतं? तुम्ही परमार्थ जरी केला तरी त्या परमार्थातून सुद्धा पोट भरण्याचंच पाहतं. म्हणून ज्ञानोबरांचं मत आहे, तुम्ही अगोदर पोटाची सोय करा, पोट भरेल त्याचं काहीतरी उपाययोजना अगोदर करून ठेवा आणि मग परमार्थ करायला लागा. म्हणजे परमार्थ तुमचा काय होईल? शुद्ध होईल, शुद्ध. त्या मदालशेमध्ये ज्ञानोबरांनी एक ते चरण घातलेलं आहे की या पोटा कारणे रे पुत्रा काय न करीजे एक, या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक. ज्ञानोबरांचं मत आहे. ज्ञानोबराय त्या मदालशेच्या मुखामधून बोलत आहे. मदालसा त्या मुलाची हित करणारी आई. तिने ते लहान मुलगं, लहानच होतं, त्याला चालता सुद्धा येत नव्हतं, त्याला पाळण्यामध्ये टाकलं आणि झोका देत असताना त्याला काय करते? ती उपदेश करते. त्याला उपदेश करत आहे. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. उठ पुत्रा, इथं थांबू नको, हा संसार चांगला नाही, इथून तू उठून जा, कुठंतरी वनामध्ये तीर्थयात्रा करण्यासाठी काय कर, निघून जा, असं त्या मुलाला उपदेश करते. आणि उपदेश करत असताना त्या मुलाला असा उपदेश केला आहे की या पोटा कारणे रे पुत्रा काय न करीजे एक. मुला, या पोटासाठी लोक काय काय करत नाही, पोट भरण्यासाठी लोक काय काय करत नाही, काय काय धंदे करत नाही. लोक दिवसभर शेतीमध्ये कष्ट करतात. कशासाठी? शेतीतले कष्ट कशासाठी आहे? पोट भरण्यासाठी, फक्त पोट भरण्यासाठी आहे. हे सगळे विद्यार्थी 10-10, 12-12 वर्ष सगळे पैसे घालून शिक्षण घेतात, ते पण कशासाठी आहे? पोट भरण्यासाठीच आहे. व्यापारी लोक व्यापार करतात, कशासाठी करतात? पोट भरण्यासाठीच करतात. लोक पोट भरण्यासाठी काय काय करत नाही. अलीकडे तर हे कीर्तनकार, प्रवचनकार सुद्धा पोट भरण्यासाठीच कीर्तन प्रवचन करत आहे. म्हणजे पोट भरण्यासाठी काही ना काही कष्ट करावे लागते. ती आश्चर्य व्यक्त करतात ज्ञानोबा, या पोटा कारणे रे पुत्रा काय न करीजे एक, म्हणून या लागी सोय धरी रे तीही भुलविले लोक. म्हणून हे मुला, तू या पोटासाठी अगोदर सोय कर काहीतरी, कारण या पोटाने भुलविले लोक, सगळे लोक भुलवून टाकलेले आहे, भ्रमिष्ट केलेले आहे. या पोटाच्या नादी लागून लोकाला अजून माहीत सुद्धा नाही की जन्म आपल्याला कशासाठी दिला देवाने, या जन्माचं सार्थक कशामध्ये आहे, एवढं आयुष्य आपल्याला प्राप्त झालं, आयुष्याचा उपयोग कसा करायचा, काहीच लोकांच्या ध्यानामध्ये नाही. पोटाने भुलवून टाकलेलं आहे, पोटाने. या लागी सोय धरी, म्हणून तो याची काय कर, काहीतरी सोय कर. सोय करायची म्हणजे काय करायची? कर्म करायचं, काहीतरी कर्म करायचं. कर्म करून पोट भरत असतं. तुकोबारायांचा सिद्धांत आहे, आचरता कर्म भरे पोट. कर्माचं पहिलं फल आहे पोट भरतं, आणि कर्माचं दुसरं फल तुकोबाराय सांगतात राहे धर्म. राहे धर्म,
धर्मराही. धर्मराही म्हणजे काय? धर्माचं रक्षण होतं. धर्माचं रक्षण होत असतं. कशाने? कर्म केल्याने. कर्म जर तुम्ही केलं तर तुमच्या धर्माचं रक्षण होणार आहे. कर्म केलं नाही तर धर्माचं रक्षण होणार नाही. धर्मरक्षणाचे दोन प्रकार तुकोबारांनी म्हटलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तर धर्माचं पालन म्हणजे काय? तर पालन शब्दाचे दोन अर्थ होतात. पालन म्हणजे जे नियम आहे त्या नियमाचं पालन करणे, म्हणजे नियमाचं आचरण करणे, याला सुद्धा धर्माचे पालन म्हणतात. आणि दुसरा अर्थ म्हणजे धर्माचं रक्षण करणे, याला सुद्धा काय म्हणतात? पालन म्हणतात. पालन. विद्यार्थी नियमाचं पालन करतो म्हणजे काय करतो? नियमाचं आचरण करतो. आणि त्याचे आईवडील काय करतात? मुलाचं पालन करत असतात. म्हणजे काय करतात? मुलाचं रक्षण करतात. रक्षण. पालन शब्दाचे दोन अर्थ आहे. म्हणून कर्म जर केलं तर धर्माचं रक्षण होणार आहे. म्हणजे कर्म करण्यामध्येच धर्म सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. आपल्या वाटेला जे कर्म आलेलं आहे ते कर्म करणे हाच मनुष्याचा काय आहे? धर्म आहे. हे धर्माचं आचरण झालं. आणि कर्म केल्यानंतर धर्माचं रक्षण होत असतं. म्हणून आचरता कर्म भरे पोट राहे धर्म. भगवान सांगतात शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः. कर्म जर केलं नाही तर शरीराची सुद्धा व्यवस्था लागत नाही. शरीराची व्यवस्था लागण्यासाठी सुद्धा कर्मच करावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून नैष्कर्म्य व्हावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. म्हणून अर्जुना नैष्कर्म्य व्हावे म्हणजे कर्माचा त्याग करावा तरी ते येथ न संभवे. या ठिकाणी कर्माचा त्याग कोणाच्याच कडून शक्य नाही. कोणताही मनुष्य असला, कितीही मोठ्या पदावर असला तर तो कर्माचा त्याग मात्र करू शकत नाही. आणि असं स्थिती असताना निषिद्ध केवी राहते विचारावे पा. निषिद्ध कर्म कशासाठी करायचं? कर्माचा त्याग तर होऊच शकत नाही. कर्म मनुष्याला करावंच लागणार आहे. मग जर कर्म करावंच लागतं तर मग निषिद्ध कशासाठी करायचं? विहित कर्म केलेलं चांगलं ना. कर्माचे दोन प्रकार, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. शास्त्राने तुम्हाला जे करा म्हणून सांगितलं त्याला विहित कर्म म्हणायचं. आणि शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणायचं. मग जर अर्जुना कर्म केल्याशिवाय मनुष्य राहूच शकत नाही, त्याला कर्म तर करावंच लागणार आहे. मग कर्म करत असताना निषिद्ध कर्म कशासाठी करायचं? ज्याने आपलं कल्याण होईल ते विहित कर्मच करावं ना. निषिद्ध केवी रहाटावे विचारी पहा. अर्जुना तू याचा विचार कर. निषिद्ध कर्म करून फायदा काय? निषिद्ध कर्म करणं म्हणजे काय? दारू पिणं निषिद्ध कर्म आहे. कोंबड्या खाणं निषिद्ध कर्म. मांस भक्षण करणं, अंडे खाणं, जुगार खेळणं हे सगळे निषिद्ध कर्म आहे. असत्य बोलणं निषिद्ध कर्म आहे. स्नान संध्या न करणं हे निषिद्ध कर्म आहे. नामस्मरण न करणं निषिद्ध कर्म आहे. एकादशी सोमवार उपवास न करणं निषिद्ध कर्म. हे सगळे निषिद्ध कर्म आहे. केवी रहाटावे. कशासाठी करायचं आहे निषिद्ध कर्म? विहित कर्म आपल्याला करता येत नाही का? ते करायचं. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून अर्जुना तुझ्यासाठी जे जे उचित कर्म आहे, उचित म्हणजे अवसरे करूनी प्राप्त म्हणजे समयानुसार जे जे कर्म आलेलं आहे ते कर्म करत राहायचं. समय फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक मनुष्याचे जे कर्म आहे ते कर्म समयानुसार बदलत असतात. समय बदलला की त्याचं कर्म बदलतं. समय म्हणजे वेळ. प्रत्येक कर्माची काय असते? वेळ असते. वेळ बदलल्यानंतर आता त्याने ते कर्म करायचं नाही. आता त्याने काय करायचं? दुसरं कर्म. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. शंकराचार्य एकदा स्नानाला निघाले होते. तर स्नानाला जात असताना त्या ठिकाणी नदीच्या काठावर एक म्हातारा बसलेला होता. 80च्या पुढं त्याचं वय गेलेलं म्हातारा बसलेला होता. तर तो म्हातारा त्या ठिकाणी काय करत होता? त्याच्या हातामध्ये संस्कृतचं पुस्तक होतं आणि संस्कृतचं पुस्तक घेऊन व्याकरणामधला धातू घोकत होता. व्याकरणामध्ये संस्कृताच्या अनेक धातू आहे. त्याच्यामध्ये डुक्री म्हणजे करणे असा धातू आहे. तो धातू घोकत तिथं बसलेला होता. डुक्रिंग करणे, डुक्रिंग करणे, डुक्रिंग करणे धातू घोकत बसलेला होता.
तिथून शंकराचार्य चालले होते. शंकराचार्याने त्याला पाहिलं. आता साधूचं अंतकरण साधू असल्यामुळे शंकराचार्याला काय झाली, दया आली. दया आली आणि शंकराचार्यांनी त्याला सांगितलं, बाबा अरे नाही रक्षती डुकरिंग करते, आता तुझ्यासाठी डुकरिंग करणे म्हणायचं नाही. तुझं हे वय राहिलं नाही आता धातू गोकत बसण्याचं. 80च्या पुढं तू सरकलेला आहे. कधी आता काळ येईल तुझ्यावर झडप घालील सांगता येत नाही. आता धातू गोकून काय फायदा. जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही, आता फायदा नाही. आता तू काय कर, फक्त नामस्मरण. म्हाताऱ्या माणसाने दुसरे कर्म करत बसायचे नाही, फक्त नामस्मरण करायचं. कारण आता त्यांच्या हातामध्ये काळ शिल्लक राहिला नाही, थोडाच काळ शिल्लक आहे. ज्या त्या काळामध्ये जी ती घटना आपण केली पाहिजे समयानुसार. ज्ञानोबा म्हणतात अवसरे करूनही प्राप्त. तुम्हाला जो समय आहे त्या समयामध्ये त्या वेळेमध्ये जे कर्म झालेलं आहे प्राप्त ते कर्म तुम्ही करा. गंगापूरच्या आश्रमामध्ये गंगापूरचा एक म्हातारा माणूस तो आला होता बाबाकडं. म्हातारा माणूस आला, त्याच्यासोबत त्याची लहान नात होती. त्या नातीला घेऊन आला म्हातारा माणूस आणि बाबाकडं आला. बाबा लिहून म्हणाला, बाबा मला गीता शिकण्याची इच्छा आहे. मला काय करायचं, गीता शिकायची. गीता आता म्हातारा वय झालेलं होतं, गीता शिकायची इच्छा आहे म्हणे, मला गीता शिकायचं. आता बाबांना अगोदर वाटलं असं एखादा म्हातारा लहानपणापासून अभ्यासाची सवय असं याला, मग याला इच्छा झाली असन गीता शिकण्याची, तर मग इच्छा झाली तर शिकण्याला काय हरकत आहे. इथं एवढे मोठे विद्यार्थी राहते, त्यांना शिकण्याची इच्छा नसते, त्यांना बळच हाणून मारून त्यांना शिकायचं. आणि मग एखादा जर इच्छा घेऊनच आला असेल, जिज्ञासेने आला असेल की मला हे शिकवा, तर मग याला शिकण्यासाठी काय हरकत आहे. म्हणून बाबांनी सांगितलं ठीक आहे शिकवतो म्हणे गीता. तर बाबांनी सांगितलं आता उद्या सुट्टी आहे, परवापासून पाठाला तुम्ही या रोज, परवापासून पाठाला या रोज. आणि निघण्यासाठी तो म्हातारा उठून उभा राहिला आणि त्याची नात त्याच्याजवळ आली आणि नातीने हात धरला, चला बाबा आता. नातीने हात धरल्यानंतर तो म्हातारा म्हणाला तू कोण आहे. पण काय म्हणला म्हातारा, नातीला म्हणायला लागला तू कोण आहे. मग बाबाने सांगितलं की बाबा तुम्ही आता गीतेच्या नादीच लागू नका, आता हातामध्ये माळ घ्या, नुसता जप करत राहा. आपल्या सोबत आणलेली नात ज्याला लक्षात राहत नाही त्या नातीला विचारतो तू कोण आहे, त्याच्या गीता काय ध्यानात बसणार आहे. समयानुसार आहे, ज्या त्या समयाला जे ते कर्म करणं उचित आहे. अभ्यास करायचा मग त्याने बालपणीच करायला पाहिजे, त्याची बुद्धी चांगली असते, त्याच्या मागं दुसरी कटकट नसते. म्हणून विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्याने काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अवसरे करूनी प्राप्त, त्याचा तो अवसर आहे, विद्यार्थ्याने ते केलं पाहिजे. त्यानंतर गृहस्थ आश्रम सांगितला. ते विद्यार्थी दशा संपली की मग त्याने काय करावं, गृहस्थ आश्रम स्वीकारावा. त्या कालामध्ये गृहस्थ आश्रम करावा. गृहस्थ आश्रम संपला, 50च्या पुढं धकला की मग त्याने वानप्रस्थ आश्रम स्वीकार करावा. वानप्रस्थ म्हणजे वानप्रस्थितरी संयोगी वियोग. वानप्रस्थितरी संयोगी वियोग. वानप्रस्थ म्हणजे वनात जाऊन राहायचं असं काय नाही, घरी राहून सुद्धा मनुष्य वानप्रस्थ राहू शकतो. वानप्रस्थ कसं राहायचं तर 50च्या पुढं तो मनुष्य गेला की त्या मनुष्याने आता त्याच्या पत्नीकडं पत्नी म्हणून पाहायचं नाही. 50च्या पुढं गेला का त्याने त्याच्यानंतर आपल्या पत्नीला आई म्हणून पाहायचं. संयोगी वियोग, सोबत राहायचं पण त्याचं काय करायचा, वियोग राहून द्यायचा. वियोग याला म्हणायचं वानप्रस्थ आश्रम, तो स्वीकार करावा. आणि चतुर्थ आश्रम शेवटला संन्यास मनुष्याने शेवटच्या आश्रमामध्ये घ्यावा. हे काय आहे तर अवसरे करून प्राप्त. प्रत्येक मनुष्याला काय असतो, हा अवसर असतो. त्या वेळेमध्ये त्याने ते कर्म उचित प्रकारे केलं पाहिजे. त्याला समय जर कळाला नाही तर तुकोबाराने त्याला गाढव म्हटलेलं आहे. समय न कळे काय उपयोगी हे वेळे. तो का म्हणे खरा यथोनी या दूर करा. खर शब्दाचा अर्थ गाढव. या गाढवाला या ठिकाणाहून काढून द्या. सगळ्याला माहीत आहे, मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. असा एखादा म्हातारा जर म्हणायला लागला तर लोक सांगतात या गधड्याला जाऊन द्या आता आतमध्ये. म्हणजे समयानुसार भगवान तेच सांगतात. म्हणून अर्जुना जे जे उचित तुझ्यासाठी जे जे योग्य आहे आणि अवसरे करूनी प्राप्त, तुला अवसर वेळेनुसार प्राप्त झालेला आहे ते कर्म तू काय कर,
आचरण कर, त्या कर्माचं तू आचरण कर, ते कर्म करत राहा. पण तेही कर्म करत असताना ज्ञानोबराय म्हणतात हेतुरहित आचरेतू, हेतूचा त्याग करून त्या कर्माचं आचरण कर. हेतूचा त्याग म्हणजे काय? हेतू शब्दाचा अर्थ होतो उद्देश, फल, फलाच्या आशेचा त्याग करायचा. शेती तर पहिल्यासारखीच करायची, जशी लहानपणापासून करत आलो तशीच शेती करायची, फक्त आता काय करायचं? फलाचा त्याग करायचा. या शेतीपासून आपल्याला काय उत्पन्न होईल, मग त्या उत्पन्नातून आपला खर्च किती वजा जाईल, त्याच्यातून आपल्याला काय खरेदी करायचं, कोणाचं काय देऊन टाकायचं, किती पैसे होतील, कसं करायचं, हे डोक्यात ठेवायचं नाही. फक्त कर्म करत राहायचं, कर्माच्या हेतूकडे लक्ष द्यायचं नाही, फलाकडे पाहून नाही. तर आपलं कर्तव्य आहे म्हणून कर्माचं काय करायचं? आचरण करायचं. पार्थ आणि काही एक नेनशी तू हे कौतिक, जे ऐशे कर्ममोचक अपैसे असे, कर्ममोचक अपैसे असे. अर्जुना, अनेक या ठिकाणी एक गोष्ट आहे, अनेक या ठिकाणी एक कौतुक आहे. तू नेनशी, तुला हे कळत नाही. अर्जुना, तुला हे कळत नाही, मी तुला सांगतो ऐक, की ऐशे कर्ममोचक अपैसे असे, कर्मातून सुटण्यासाठी हे कर्म करावं लागतं. कालच्या विषयामध्ये पाहिलं आपण की कर्माचं मनुष्यावर काय असतं? बंधन असतं, आणि त्या बंधनातून कर्म आपल्याला सुटू देत नाही सहजासहजी. त्या कर्मामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो, त्याच कर्मामुळे सगळं आयुष्य, त्या कर्मामुळेच आपल्याला मरावं लागतं. गर्भवास, जन्म आणि मधले सुद्धा सगळे दुःख आपल्याला कशामुळे होतात? कर्मामुळे होतात. म्हणून कर्मातून सुटण्यामध्ये मनुष्याचा पुरुषार्थ आहे, कर्माच्या बंधनात अडकण्यामध्ये पुरुषार्थ नाही, कर्मातून सुटण्यामध्ये पुरुषार्थ आहे. तर कर्मातून कशाद्वारे सुटल्या जातं? ज्ञानोबा म्हणतात जे ऐशे कर्ममोचक अपैसे असे, कर्मच मनुष्याला कर्मामधून सोडवतं. मनुष्याला कर्मच कर्मामधून सोडवत असतं. कर्म केल्याशिवाय मनुष्य त्या कर्मामधून सुटू शकत नाही. कर्म सोडवण्याचं माध्यम आहे, कर्म सोडवण्याचं साधन आहे कर्म. कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. त्याला उदाहरणात जर पाहायचं म्हटलं तर एखादा मनुष्य शेतात गेला, आणि शेतात गेल्यानंतर घरापासून, गावापासून शेत तर लांब आहे 2-3 किलोमीटर, शेतामध्ये गेला, आणि शेतात गेला असताना, काम करत असताना त्याच्या पायामध्ये काटा खुडला. पायामध्ये काय झालं? काटा खुडला, मोठा काटा होता, त्रास व्हायला लागला. आता काटा जर काढला नाही तर परत पावलाने घरी येता येत नाही, जा येण्यासाठी दुसरं साधन नाही, पायी यावं लागणार आहे. आणि त्याच्याजवळ काटा काढण्यासाठी सुई नाही, काटा काढण्यासाठी पिन नाही. मग अशी जर अवस्था असेल, हा प्रसंग आपल्या सगळ्याच्याच जीवनामधला आहे, सगळ्याला अनुभव आहे. शेतामध्ये जर काटा मोडला तर मग काटा कशाने काढायचा? काटा काढायचा कशाने? दुसऱ्या काट्याने काढायचा, दुसरा मोठा काटा काढायचा बाभळीचा, आणि त्याच काट्याने काटा काढायचा. हे वर्म आहे, हे वर्म आहे. काटा मनुष्याला त्रास देतो ना, काटा मनुष्याला बंधनात गुंतवतो ना. काटा जर घुसलात परत मागं फिरता येत नाही ना, मग कसा काढायचा? काट्यानेच काटा काढायचा, काट्याने काटा काढायचा. तसं हे कर्माची भानगड आहे. कर्मातून तर सुटायचं, आणि सुटण्यासाठी दुसरं साधन कोणतं नाही. मग कसं सुटायचं? कर्म करूनच कर्मातून सुटायचं. कर्म करत असतानाच असं करायचं की त्या कर्मापासून आपल्याला पापही लागलं नाही पाहिजे आणि पुण्यही लागलं नाही पाहिजे. कर्माचं बंधन म्हणजे कशाचं बंधन असतं? पाप पुण्याचं बंधन आहे. कर्मापासून एकतर पाप होतं, नाहीतर कर्मापासून पुण्य होतं, तिसरा प्रकारच नाही. तर मग हे पापाचं मनुष्यावर बंधन आहे आणि पुण्याचं पण बंधन आहे. म्हणून कर्म करत असताना असं करायचं की त्या कर्मापासून पापही लागलं नाही पाहिजे आणि त्या कर्मापासून पुण्यही लागलं नाही पाहिजे, असं कर्म करायचं. जे ऐशे कर्ममोचक अपैसे असे, म्हणून त्या कर्मानेच मग कर्माचा काय करता येतो? त्याग करता येतो. म्हटलं असं कसं घडणं शक्य आहे का? घडणं शक्य आहे का? जर आपण कर्म केलं तर त्या कर्मापासून निश्चित काहीतरी फल मिळणारच आहे. कर्मापासून निश्चित काहीतरी फळ मिळणारच आहे. आता एखाद्याने जर कोंबड्या खाल्ल्या, त्याला पाप लागणार की नाही? त्याला निश्चित त्याचं पाप लागणार आहे, निश्चित त्याचं पाप लागणार आहे. आणि एखाद्या मनुष्याने जर पंढरीची वारी केली, त्याला पुण्य लागणार नाही का? त्याला सुद्धा निश्चित पुण्य लागणारच आहे. मग कर्माने कर्माचं बंधन कसं सोडायचं? जर कर्माने कर्माचं बंधन सोडवता येतं असं जर म्हटलं
पण कर्मापासून पुण्य नाही तर पाप काही ना काही उत्पन्न होतंच. पुण्य पापाशिवाय कर्म दुसरं फलच देत नाही. मग कर्माने कर्म कसं सोडायचं? तर शास्त्रामध्ये संत ग्रंथामध्ये त्याची प्रक्रिया आली आहे की कर्म करणं, या कर्म करण्याचाच असाही एक प्रकार आहे की त्या प्रकाराने जर कर्म केलं तर कर्माचं पापही लागत नाही आणि कर्माचं पुण्यही लागत नाही. असाही एक प्रकार भगवंताने सांगितलेला आहे. तो का म्हणे अंगी व्हावे जे आपण नाही तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. होत असतं मागं पुढं. आम्ही अग्निरूप झालो, आमच्या अंगाला आता पाप पुण्य स्पर्श करत नाही. तर कसे झाले अग्निरूप? कसं काय तुम्हाला पाप पुण्य लागत नाही? तर याची प्रक्रिया आली आहे. मनुष्याला कर्मापासून पाप पुण्य कधी लागतं? नुसतं कर्म केलं म्हणजे त्याला पाप पुण्य लागतं असं काही नियम नाही. नुसत्या कर्माने पाप पुण्य त्याला लागत नाही. तर कर्म करत असताना मी करतो कर्म मी करतो असा अहंकार त्याच्या चित्तामध्ये जर असेल तर मग त्याला काय होत असतं? कर्माचं पाप पुण्य लागतं. कर्माचं पाप पुण्य लागतं. या गोकुळामधील दृष्टांत आहे. गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतरित झाले असताना सगळ्याचं भगवंतावर प्रेम होतं. निश्चिम प्रेम होतं भगवंतावर सगळ्याचं. त्या गवळणी त्याच्या संग गोड गोड गप्पा मारायच्या, त्याला खाऊ पिऊ घालायच्या, प्रसंग पडला तर त्याच्यासोबत भांडण करायच्या, सगळं करायच्या. कशामुळं? प्रेमामुळे. काहीतरी निमित्त करून त्याच्यासोबत संबंध आला पाहिजे म्हणून वागायच्या, त्याच्यासोबत रागायच्या, भांडणं करायच्या. म्हणजे त्याच्यावर त्यांचं काय होतं? प्रेम होतं, प्रेम. एक दिवस नर्मदेच्या पलीकडे भगवान परमात्म्याचे गुरु आले. दुर्वास महाराज आपलं यमुनेच्या पलीकडे, नर्मदा नाही यमुनेच्या पलीकडे. आणि भगवंतांनी सगळ्या गवळणीला सांगितलं की आमचे कोण आलेले आहे? गुरु आलेले आहे. गुरु. गवळणीने सांगितलं कुठे आहे तुमचे गुरु? म्हणले यमुनेच्या पलीकडे आहे. यमुनेच्या पलीकडे वनामध्ये काय आहे? गुरु आलेले आहे आमचे गुरु. आता सगळ्या गवळणीला त्या गुरुला पाहण्याची काय झाली? इच्छा झाली. त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार होता की जर हा चेलाच एवढा खोडीचा असेल तर मग याचा गुरु किती खोडीचा असेल. मग त्यांनी म्हणून नाही दाखवलं, पण त्यांच्या मनामध्ये इच्छा होती चेलाच जर असा आहे तर याचा गुरु कसा असेल. पाहण्यासाठी मग गवळणी म्हणल्या आम्ही जाणार आहे. यमुनेच्या पलीकडे तुमचे गुरु आले ना, आम्ही दर्शन घेऊन येतो. पण भगवंतांनी सांगितलं जाताना तुम्ही सावधान. आमचे गुरु म्हणजे साधारण नाही, संत महात्मे आहे. आणि शास्त्र असं सांगतं तुम्ही जर कुठं देवाला गेले, कुठं एखाद्या संताकडे चालले असतील, अशा ठिकाणी जर तुम्ही गेले तर रिक्त पाणीम न गच्छेत. त्या ठिकाणी मोकळ्या हाताने जायचं नाही. काही ना काही त्यांना काय करायचं? न्यायचं. काही नसेल तर त्यांना 2 घास जेवण्यासाठी अन्न तरी न्यावं. काही ना काही न्यायचं. संताकडे देवाकडे जात असताना मोकळ्या हाताने जायचं नाही. बरं म्हटले मग काय नेऊ? त्यांना जेवण्यासाठी भोजन करून न्या. मग त्यांना काय आवडतं काय नाही मग त्यांनी सांगितलं पोळ्या करा, भात करा, वरण करा. पुरणाच्या पोळ्या आवडतात, मग कुरडई, पापड, भजे, आमटी काय असेल ते सगळा स्वयंपाक करा म्हटले आणि न्या. म्हटले स्वयंपाक कोणी करू? मग त्यांच्यामध्ये चर्चा. आता एवढ्या गवळण म्हणले स्वयंपाक कोणाकडे करायचा? भगवंताने ऐकलं. भगवंताने सांगितलं कोणी करायचं नाही, सगळ्यालाच करावं लागेल. जेवढ्या काही गवळणी आहे सगळ्यांनी स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करून यायचा. मग त्याला स्वयंपाक करतानाच सांगितलं एकाने 2.5 किलो 5 किलोच्या पोळ्या करायच्या, 2 3 किलोचा भात करायचा, 2 3 बादल्या वरण न्यायचो. एवढं मोठं सांगितलं. आता त्यांना असं वाटलं की त्याचे गुरु म्हणजे मोठा गुरु असेल, त्याच्यासोबत लय मोठे शिष्य असतील, मग सगळ्याला अन्न पुरलं पाहिजे म्हणून सांगितलं. त्या गवळणी घरी गेला, एवढा मोठा स्वयंपाक केला. प्रत्येक गवळणी 2.5 किलोच्या चपात्या, 2 किलोचा भात, 2 बादल्या वरण आणि ते सगळा थवा निघाला. आता निघायचं पलीकडं, पण पलीकडे जात असताना यमुनेला काय आला? पूर आला. यमुनेला पूर आला. त्यावेळेस यमुनेवर पूल केलेला नव्हता, म्हणजे दगडी पूल पण नव्हता आणि मोठा पूल पण नव्हता. आता यमुनेच्या पलीकडे कसं जायचं हा सगळ्याला विचार पडला. आणि विचार पडल्यानंतर मग म्हटले आता ज्याने जायचं सांगितलं त्यालाच आपण विचारू. भगवंताकडे आल्या. भगवंतांनी सांगितलं की यमुनेला फार मोठा पूर आलेला आहे, आम्ही पलीकडे कसं जाऊ? भगवंतांनी सांगितलं पलीकडे काय जायचं? सोपा मार्ग आहे. पलीकडे जाण्यासाठी सोपा मार्ग आहे.
म्हटले काय करायचं, फक्त यमुनेकडे जायचं, यमुनेपुढे हात जोडायचे आणि हात जोडून सांगायचं, यमुने माते, जर आमचा कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर आम्हाला जाण्यासाठी काय दे, वाट दे, वाट. त्या गवळणीने सगळ्यांना तोंडानेच हात लावला. आता हा कृष्ण बालब्रह्मचारी, कशाचा बालब्रह्मचारी? ते तुकोबारांनी गवळणीमध्ये किती वर्णन करून ठेवलेलं आहे. तुम्हा आम्हा भोगोनी म्हणे ब्रह्मचारी, तुमचा आमचा भोग घेतो आणि स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतो. कशाचा ब्रह्मचारी? पण त्यांनी सांगितलं, कृष्ण असं कसं सांगू रे? त्यांनी सांगितलं, ते बाकीचं नका सांगू, तुम्हाला जायचं ना तिथं जा आणि एवढं एवढं म्हणा. मग त्या गवळणी सगळ्या गेल्या, यमुनेच्या काठाला हात जोडले, यमुने माते, आमचा कृष्ण बालब्रह्मचारी असेल तर मार्ग दे. आणि डोळे उघडून पाहतात तर मधून काय झाला, मार्ग झाला. यमुनेचं पाणी दुभंगलं, तिकडचं पाणी तिकडंच थांबलं, इकडचं पाणी इकडं थांबलं. मधून काय झाला, ते रेल्वेच्या बोगद्यासारखं बोगदा तयार झाला. आणि मग सगळ्या गवळणी तेवढा स्वयंपाक घेऊन दुर्वास ऋषींकडे आला. दुर्वास ऋषी पुढे सगळा स्वयंपाक ठेवला आणि सांगितलं की आम्ही कृष्णाचे भक्त आहोत. तुमचा जो शिष्य आहे गोकुळामध्ये त्या कृष्णाचे आम्ही भक्त. त्या कृष्णाने सांगितलं आमचा गुरु आलेला आहे, एवढा एवढा स्वयंपाक तयार करून न्या. आणि नेलं. आता त्या गवळणी आजूबाजूला पाहिलं, त्यांच्यासोबत एकसुद्धा शिष्य नाही, एकटेच बसलेले दुर्वास. ठीक आहे म्हणले, ठेवा. आता सगळं स्वयंपाक त्यांच्या पुढं ठेवला. आणि स्वयंपाक ठेवल्यानंतर आता ते वैष्णव होते, तांब्यातलं पाणी हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये घेऊन काय केला, संकल्प केला, ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आणि मोठ्याने गजर केला पुंडलिक वरदाचा. आणि एकदाच सगळ्या अन्नावरून काय केलं, पाणी फिरवलं. एकदाच सगळ्या अन्नावरून. म्हणजे प्रत्येक गवळणीनं आणलेल्या 2-2 किलोच्या चपात्या, 2-2 किलोचा भात, 2-2 वरणाच्या बादल्या, हे सगळं पुढं मांडलेलं आणि सगळ्यावरून पाणी फिरवलं. आणि त्या गवळणीच्या डोळ्या देखत तेवढा सगळा स्वयंपाक कोणी खाल्ला, दुर्वासाने खाल्ला. सगळा स्वयंपाक दुर्वासाने खाल्ला. त्या गवळणी नुसत्या पाहतच राहिल्या. आणि सगळा स्वयंपाक खाल्ल्यानंतर त्याने काय केलं, हात धुतला आणि ढेरीवर हात फिरवला. गवळणीने सांगितलं, महाराज पुरलं नाही का, पुरलं नाही का महाराज? त्या दुर्वासाने सांगितलं, घेतो म्हणे मी धकून, नाश्ता झाल्यासारखा झाला म्हणले. एवढं मोठं खाल्लो आणि नाश्ता झाल्यासारखा झाला म्हणले, मी धकून घेतो. आता परत मागं जायचं. मागं आल्या आणि यमुनेच्या काठावर परत तसं काय झालं, पाणी आलेलं. त्यांना अगोदर वाटलं आता ते वाट तशीच असेल, परत पूर आलेला, परत पूर आलेला. मग आता कसं जायचं? परत दुर्वासाकडे आल्या आणि दुर्वासाने सांगितलं, यमुनेला पूर आलेला आहे, आम्ही पलीकडे कसं जाऊ? दुर्वासाने सांगितलं, अलीकडे कशा आल्या ते सांगा अगोदर. मग त्यांनी सांगितलं, तुमच्या चेल्याने काय केलं होतं, आम्हाला मंत्र दिला. म्हणले काय मंत्र दिला? तुमच्या चेल्याने सांगितलं, जर आमचा कृष्ण जर बालब्रह्मचारी असेल तर यमुना वाट देईल. आणि मग काय झालं, वाट दिली ना आम्ही इकडं आलो, सगळा स्वयंपाक आणला. ठीक आहे म्हणले, माझाही एक मंत्र आहे. त्यांना आश्चर्य वाटलं, आता चेल्याने असा मंत्र दिला, गुरुचा काय मंत्र असेल? तर ऐका म्हणले, यमुनेकडे जा आणि यमुनेच्या पुढे हात जोडून उभा राहा आणि यमुनेला सांगा, यमुने माते, जर आमच्या कृष्णाचे गुरु दुर्वास महाराज निराहारी असेल तर यमुना आम्हाला वाट देईल, असं सांगा. आता त्यांनी पाहिलं, एवढं 2-2 किलो 4-4 किलो ते चपात्यान भात एवढा मोठा हाणला, दुर्वास निराहारी असेल तर. पण गवळणी ठरल्याप्रमाणे गेल्या, यमुनेला हात जोडले आणि सांगितलं, यमुने माते, आमच्या कृष्णाचे गुरु दुर्वास महाराज जर निराहारी असेल तर आम्हाला तू वाट दे. आणि डोळे उघडण्याच्या अगोदर परत पाहिल्यासारखा बोगदा तयार. आणि त्या गवळणी सगळ्या काय झाल्या, पलीकडे निघून गेल्या, पलीकडे. ते पुढं काय झालं आपल्याला नाही पाहायचं, आपल्या कामापुरतं आपल्याला घ्यायचं. मग असं झालंच कसं काय, झालं कसं काय? सगळ्या गवळणी भोगणारा तो कृष्णा ब्रह्मचारी कसा, ब्रह्मचारी कसा? आणि एवढं कुंटलच्या चपात्या भात वरण खाणारा दुर्वास निराहारी कसा? निराहारी मानव नाही तर यमुनेने वाट दिली, कृष्ण ब्रह्मचारी मानव नाही तर त्याला सुद्धा यमुनेने वाट दिली. हे असं कसं काय झालं? तर याचं उत्तर असं आहे की कर्म जर केलं पण कर्माचा अहंकार नसेल तर त्या कर्माचं पाप पुण्य लागत नाही. भगवान परमात्मा साक्षात ईश्वर आहे आणि त्या ईश्वराच्या ठिकाणी कर्माचा अभिमान नाही, मी करतो असा अभिमान नाही. म्हणून त्याने सगळ्या गोकुळाला जरी भोगलेलं असलं पण तो कोण आहे? ब्रह्मचारी आहे, ब्रह्मचारी आहे. आणि दुर्वास सुद्धा साधू आहे,
दुर्वासाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा मी करतो असा अहंकार नाही. म्हणून तेवढं सगळं मटेरियल खाल्लं तरी सुद्धा काय आहे, निराहारी आहे. निराहारी, निराहारी तो आहे. दुसऱ्या दृष्टीने जर पाहिलं तर एका अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, राम म्हणता ग्रासोग्राशी तोची जेविला उपवाशी. राम म्हणता ग्रासोग्राशी तोची जेविला उपवाशी. तुकोबारायांचं असं मत आहे, तुकोबारायांचं असं मत आहे की एखादा मनुष्य जेवायला बसला आणि जेवण करत असताना प्रत्येक घासाला प्रत्येक क्षणाला तो काय म्हणतो, राम राम म्हणतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. ते पंक्तीच्या अगोदर म्हटलं जातो श्लोक, पण हे फक्त आपण पंक्तीच्याच अगोदर म्हणतो. त्या श्लोकात काय सांगितलेलं आहे, वदनी कवळ घेता म्हणजे मुखामध्ये घास घेत असताना काय करा, भगवंताचं नामस्मरण. फक्त सुरुवातीला नाही, प्रत्येक घासाला नामस्मरण. तुकोबाराय म्हणतात असं एखादा जर जेवायला बसला आणि त्याने प्रत्येक घासाला भगवंताचं जर चिंतन केलं तर तोची जेविला उपवाशी. त्याने जेवण जरी केलं तरी त्याला काय घडला, उपवास घडला. त्याला उपवास, जेवण केलं तरी उपवास घडला. असं कसं होतं, म्हणजे आम्ही इकडं फराळ केला तरी लोक म्हणते यांचा उपवास नाही घडत, फराळ खाते यांचा उपवास नाही घडत, आणि याने भाकरी जरी खाल्ल्या तरी त्याला काय आहे, उपवास आहे. असं कशामुळे होतं, तर त्याचंही हेच कारण आहे. राम म्हणता ग्रासोग्राशी म्हणजे प्रत्येक घासाला जर तो भगवंताचं चिंतन करत असेल, प्रत्येक घासाला जर त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत उभा राहत असेल, तर मी जेवतो याची आठवण त्याला कुठून येणार आहे. जेवण्याचं कर्म सुरू आहे पण मी जेवत आहे असं त्याला जर आठवणच आली नाही तर त्याला त्या कर्माचं काय पाप पुण्य लागणार आहे. म्हणून तोची जेवीला उपवाशी. त्याने जेवण जरी केलं तो उपवासी आहे. म्हणजे कर्मानेच कर्म कसं सोडवायचं, असं कर्म करायचं की कर्म करत असताना त्या कर्माचा अहंकारच घ्यायचा नाही. मी कर्म करतो असं अंतःकरणातून मानायचंच नाही आणि मग ते कर्म करत राहायचं. मग त्याच्यापासून पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. भगवान म्हणतात अशा मनुष्याने जर त्रैलोक्याचा घात जरी केला तरी त्याला त्याचं काहीच लागत नाही. भगवंताने सांगितलेलं आहे बुद्धीर तया करणे आतू जरी घडे त्रैलोक्याचा घातू परी त्याने केले हे मातू म्हणू नये, बोलू नये. त्याच्या इंद्रियाने सगळ्या तिन्ही लोकाला जरी मारलं तरी त्याला त्याचं पाप पुण्य लागत नाही. यश बुद्धी न लिप्यते, ज्याची बुद्धी त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही आणि त्या कर्माचा ज्याला अहंकार नाही. हत्वा पीस इमान लोकान न हंती न निबद्धते. भगवान सांगतात त्याने या त्रैलोक्याचा जरी घात केला, नुसतं तलवारीने मुंडके उडत जरी फिरतला सगळ्या पंढरपुरामध्ये, सगळे महाराज लोक त्याने मारून टाकले, त्याला त्याचं पाप लागत नाही. न हंती न निबद्धते, त्याने त्यांना मारलंही नाही आणि त्याला त्याचं काय होत नाही, पाप पुण्यही लागत नाही, कर्मही लागत नाही. म्हणून शास्त्राचा हा सिद्धांत आहे की मनुष्याला पाप पुण्य कधी लागतं, त्या कर्माचा त्याने जर अहंकार घेतला तर त्याला काय लागत असतं, पाप पुण्य लागत असतं. म्हणून कर्माचा अहंकार घ्यायचाच नाही, कर्माचा अहंकार घ्यायचा नाही, फक्त कर्म करत राहायचं. वास्तवात जर पाहिलं, खरं जर पाहिलं तर कर्म करणारे आपण नाहीच, आपण कर्म करणारे नाही, देव आपल्याकडून कर्म करून घेत असतो. म्हणून त्या महाभारताच्या युद्धामध्ये शेवटला सगळं त्यांच्यामध्येच भांडणं लागली. दुर्योधन म्हणायला, आपलं भीम म्हणायला लागला मी होतो म्हणून युद्ध आपण जिंकलो, सगळ्या लोकाला मी एकट्यानेच मारलं, माझी गदा, माझ्या गदेने सगळ्याला मारलं. भीम म्हणायला लागला. अर्जुन म्हणायला लागला तुझी गदा नाही काही नाही, माझा गांडीव धनुष्य चालत होता म्हणून हे सगळे कौरव मरून गेले. कोणी काय कोणी काय, त्यांच्यामध्येच काय लागले, भांडणं लागले. आता भांडण मिटवण्यासाठी भगवंताने यांना काय केलं, त्या बर्बरिकाकडे नेलं आणि बर्बरिक बसलेला होता. त्या बर्बरिकाचं म्हणजे धड राहिलेलं नव्हतं, फक्त मुंडकं शिल्लक होतं आणि त्याने त्या डोंगराच्या माथ्यावर बसून सगळं युद्ध पाहिलं होतं. म्हणजे युद्धाचा शंखनाद झाला तिथपासून तर युद्धाचा विजय होईपर्यंत सगळं युद्ध त्या बर्बरिकाने पाहिलं. आणि भगवंताने तिथं नेल्यानंतर भगवंताने सांगितलं अरे बर्बरिक, यांचं असं असं झालं आहे. भीम म्हणतो माझ्या गदेमुळे सगळे मेले आणि अर्जुन म्हणतो की माझ्या धनुष्यामुळे सगळे मेले. भगवंताने सांगितलं हे बर्बरिक, आणि या बर्बरिकाने सगळं युद्ध पाहिलेलं आहे. सांग बर्बरिक, या युद्धामध्ये मोठी कामगिरी कोणी केलं, कोणी जास्त सैन्य मारलं, जास्त कौरवांचा वध कोणी केला. तर त्या बर्बरिकाने सांगितलं कोणता भीम्या आणि कोणता अर्जा, मला भीम माहीत नाही कोणता आहे आणि मला अर्जुनही माहीत नाही,
मला गदाही माहीत नाही कशी असते आणि मला ते गांडीव धनुष्यही माहीत नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं या युद्धामध्ये फक्त भगवान महाविष्णूचं सुदर्शन चक्र फिरत होतं. सुदर्शन चक्राने या सगळ्यांचा काय केला? नाश केला. मग अर्जुनाचे डोळे उघडले की आपण फक्त काय आहे? निमित्त मात्रम भवसव्य साचिन. केवळ आपलं निमित्त आहे. करून घेणारा भगवान परमात्मा आहे. आपलं केवळ काय आहे? निमित्त आहे. त्याला करून घ्यायचं म्हणून आपल्याकडून तो करून घेतो. पण मनुष्याची जातच अशी आहे की व्यर्थ आपण त्या कर्माचा काय करतो? अहंकार घेतो. म्हणून भगवान सांगतात कर्मामधून जर सुटायचं ना अर्जुना तर सोपा उपाय आहे. काय? येथं नेनशी तू कौतिक जे ऐशे कर्ममोचक अपयशी असे. कर्मच असं करायचं की त्या कर्माचा अहंकार आपल्यावर घ्यायचा नाही आणि कर्माचं फल काय मिळणार आहे हे पण आपल्या डोक्यात धरायचं नाही. आणि मग त्या कर्मापासून पापही उत्पन्न होत नाही, त्या कर्मापासून पुण्यही उत्पन्न होत नाही. मनुष्य त्या कर्मामधून काय करतो? सुटून जातो. निष्काम कर्म तयार होतं आणि निष्काम कर्म केल्यामुळं मोक्षाची त्याला काय येते? अधिकारी येतो. अधिकार, मोक्षाचा तो अधिकार त्याला प्राप्त होतो. मोक्ष मिळवण्याच्या लायकीचा तो होतो निष्काम कर्म झाल्यानंतर. आणि मग त्याला नंतर मोक्ष मिळून सगळ्या कर्मामधून सुटका होते. मागचं संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म सगळं संपतं आणि तो महात्मा मुक्त होतो. जे ऐशे कर्ममोचक अपयशी असे पार्थ आणि काही एक नेनशी तू कौतिक जे ऐशे कर्ममोचक अपयशी असे. या 79 वयपर्यंत आपण आलेलो आहे. उद्या पुढच्या वयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक